तुकोबरायचं जीवन, शब्दावर प्रेम आणि आजीवन तुकोबर आहे ना. लोक विचारायचे तुकोबरायला कसा करता करता परमार्थ. तुकोबरायच्या व्यापारात घाटा झाला, बैल वारली, जनावर मेली, तुकोबरायला लोकांनी लुटलं, गरिबी आली, लोक म्हणले कशाला करतो परमार्थ, 7 पिढ्याची श्रीमंती घालवली, हे असे मुलं ज्याला मला आले नाही तर बरं होतील. तुम्ही ना आता बोलताय, मला तुम्ही सांगा, तुम्ही जर तुकोबराच्या काळात असते आणि एक माणूस किंवा आताच्या काळात एखादा मुलगा आहे ज्याच्या घरी खानदानी 7 पिढ्याची सावकारकी, श्रीमंती, आणि त्यांनी टाळाच्या नादामध्ये परमार्थाच्या नादात जर कुटुंब भीक मागायच्या अवस्थेत आणलं, बसणारे तुम्ही त्याला चांगलं म्हणणार का वाईट? बोला ना. हेच तुकोबराने केलं होतं. मग तुकोबराला तरी चांगलं कोण म्हणणार महाराज? परिणाम दिसे पर सगळं तुकोबराला नावं ठेवायची. तुकोबराची बाजू घेणारा माणूस सापडत नव्हता. कारण सगळे म्हणायचे अरे 7 पिढ्या काय तुझ्या पूर्वजांनी संसार केला, आणि रे बाबा 10 वर्षाच्या आत तुझ्या हातात आल्यापासून सगळं बरबाद करून टाकलंस. हे असले नमुने ज्याला मला आले नाही तर बरं होती लोक म्हणायची. ही अवस्थावर तुकोबरायची. विचारायचे कशाला करतो परमार्थ, कशा करता अट्टहास करतो. पुढे काय झालं, तुकोबरायला इतकी भीषण परिस्थिती आली. दुष्काळामध्ये तुकोबरायचा अगोदर तर पत्नी गेली, अन्न करता करता तिला अन्नच भेटलं नाही, आणि तुकोबरायचा मुलगा तुकोबरायच्या मांडीवर होता. तुकोबरायच्या मुलाला दुष्काळात तहान लागली, म्हणजे बिसरीचं पाणी पितो ना आपण, तुकोबरायच्या मुलाला तहान लागली तर प्यायला कसंच पाणी नव्हतं. ते तुकोबरायची दुसरी बायको आवली, ती कासावीत झाली, पाणी आणलं पाहिजे. एक खापरामध्ये पाणी आणण्याकरता कुठून तरी भेटलं पाणी, आणलं तिने मडक्यात, आणि धावत पळत पाणी आणण्यासाठी येत होती. तुकोबरायच्या मांडीवर पडलेला संतू, त्याची आई वारलेली, आई नाही त्याला, सावत्र आई पाणी आणायला गेलेली आहे, आणि तुकोबरायचा मुलगा मांडीवर पडल्या जागेवर म्हणतो बाबा पाणी पाहिजे, आणि पाणी सुद्धा तुकोबराय देऊ शकत नाहीत. किती हतबल बाप आहे आता. आपण गाडी घेऊन देऊ शकलो नाही, बुलेट पोराला तर त्रास होतो, फ्लॅट घेऊन देऊ शकलो नाही तर त्रास होतो, जगद्गुरूच्या मुलाला एक पाण्याचा थेंब देता येत नाही. किती हृदयात कासावीसपणे, इतका असमर्थ मी, मुलाला पाणी नाही. आणि तुकोबरायची दुसरी बायको आवली जिजाबाई, कुठून तरी पाणी भेटलं होतं आणि धावत पळत येत होती. कसा कोणास ठाऊक नियतीला मान्य नव्हतं, दगडात पाय गुंतला आणि ती पडली. ते मडकं फुटलं महाराज. कुत्रे जे पिलं पळत आले त्याला पाणी भेटत न, दुष्काळ होता. पिल्याला येईपर्यंत ते पाणी जमिनीने पिऊन घेतलं. डोळ्यासमोर प्राण आटला तिचा. पळत आली, घरात बघायला गेली, संतून शेवटची हाक मारली, आई बाबा पाणी. आणि पाणी पाणी करता करता तुकोबरायच्या मुलानं मांडीवर प्राण सोडला. पुन्हा लोकांनी विचारलं कसा करता करतो परमार्थ. अरे बायको मेली, मुलगा पाण्या करता मेला, अरे कशाला अट्टास, कशाला करतो परमार्थ. उत्तर नव्हतं तुकोबरायकडे द्यायला. गप गुमान लोकांच्या शिवाय ऐकावं लागायच्या तुकोबरायला. काय बोलावं आपण, आपला देव आपल्या बाजूने नाही, आपला संत आपल्या बाजूने नाही, संत बोलत नाही, देव आशीर्वाद देत नाही, काय परमार्थ करतो. माझं चुकतंय आता. आणि एक दिवस 42 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वारंवार तुकोबराने ज्यावेळेस देवाला विनंती केली आता मला देण्यासाठी या, आणि ज्या वेळेस देव स्वतः गरुडावर बसून समोर आला, सगळं गाव जमलं, आणि तुकोबराने देव पाहिल्याबरोबर तुकोबराच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि मग तुकोबरा सगळ्या जगाला छाती ठोकपणे सांगायला लागली, याच्यासाठी हा अट्टहास केला, तो याच्यासाठी त्याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. छान आहे, तुकोबराय स्वतःच सांगतात. म्हणजे अट्टहास केला ना परमार्थाचा, फक्त याच्यासाठी केला. शेवटचा दिस, परमार्थ शेवटच्या दिवसासाठी असतो. आयुष्यभर जे भेटतं ना याच्याकरता परमार्थ नसतो. संसारातलं तर काही मागूच नाही महाराज. जे मागून नाश होणारे, असं मागून पुण्य का संपावं. तुम्हाला आणखी सांगतो,
तुम्ही जर चांगले वागले ना, तुमचं वाईट देव करू शकत नाही. आणि तुम्ही जर चुकीचं वागले ना, किती देवाचे चरण घासून काढा, देव तुमचं चांगलं करू शकत नाही. हा छोटा मधला विषय. मागायचं असेल तर ते अंतिम काळासाठी मागावं. संत अंतिम काळासाठी मागतात, कारण अंतिम काळामध्ये त्यानं ठरवलं तर तुमचं कल्याण होऊ शकतं, तुम्ही स्वतः कल्याण करू शकत नाही. संत दयाशीत महाराज आमचे पूर्ण जीवन स्वतःच्या बळावरच जगतात, जीवन पण जगतात आणि मरणाची तयारी पण स्वतःच करतात. मरणाची तयारी सुद्धा स्वतःच करतात. काय संत आहेत महाराज. भक्त प्रल्हाद अवतारच छान येतो. माणसाची जी काही मनुष्यता आहे ना, डोक्याची विचारसरणी ती संपून टाकण्याकरता अवतार म्हणजे प्रल्हादाचा अवतार, नृसिंह अवतार. हिरण्यकश्यपूला जे वाटतं ना ते आपल्या सगळ्याला वाटतं बरं का. हिरण्यकश्यपूला काय वाटत होतं, मी इतका हुशार आहे, देवाला चकमा देणार. कळतंय तुम्हाला. देवानं विचारलं काय पाहिजे, म्हणजे मला अमर करा. म्हणजे अमर सोडून बोला, तुम्हाला मी असे टाकीन ना आता पैलू, देव मला मारूच नाही शकला पाहिजे. याला म्हणायचं आपल्या बुद्धीने देवाला चकमा द्यायचा प्रयत्न. आपण नाही का एका नारळात सगळं खानदान सुखी करतो. जसं महाराज ते सांगितलं, मला दिवसा मरण नको, रात्री नको, आत नको, बाहेर नको, घरात नको, घराच्या बाहेर नको, खाली नको, वर नको. हे सगळं ठीक आहे. एकदा ते असं मुख्य मुद्दा सांगतो. ज्यावेळेस खांबाला लात मारली आणि प्रगट झाला परमात्मा, नृसिंह परमात्मा प्रगट झाल्यानंतर असं जे दार असतं ना आपलं उंबर, उंबऱ्यात बसला आणि मांडीवरती असा टाकला हिरण्यकश्यपू आणि नखाला धार लावत लावत देवानं विचारलं, बोल आता तुला मारू कसं काय. तुम्हाला अगोदर माझे वरदान बघा, मले लाव आता एक 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 एक. तुम्हाला मला माणूस मारू शकत नाही, पशु मारू शकत नाही. म्हणजे सांग मी माणूस आहे का पशु आहे. तोंड तर सिंहाचं आहे, शरीर पाहायला गेलं तर माणसाचं आहे. मला ठीक आहे, मला ना म्हटलं रात्री मारू शकत नाही, दिवसा मारू शकत नाहीत. म्हणजे सायंकाळची वेळ ना, दिवस आहे ना रात्र आहे. घरात मारू शकत नाहीत, बाहेर मारू शकत नाहीत. म्हणजे तू आता उंबऱ्यातीस, घरात पण नाही साठी बाहेर पण. म्हणजे पृथ्वीवर मारू शकत नाहीत, आकाशात मारू शकत नाहीत. तू पृथ्वीवर पण नाहीस आणि आकाशात पण नाही, माझ्या मांडीवरच. नले थांबा, अजून शिल्लक इतके. मला मानव मारू शकत नाही, मला देव मारू शकत नाही. म्हणजे सांग मग मी कोणी आता. शरीर मानवाचंय, आत्मदा चैतन्य देवाचंय. म्हणजे एवढ्यात नाही, मला जड मारू शकत नाही आणि चेतन मारू शकत नाही. अस्त्र मारू शकत नाही आणि शस्त्र मारू शकत नाही. ते बोले तुला मारायला काही AK-47 आणलेली नाही, उगाच जास्त नाटकं करू नको. आणि तुला ज्यांनी फाडणार आहे ते नख आहेत. चेतन आणि जड कशाहून ठरतं, ज्याची वाढ होते ते काय असतं, चेतन. बरोबर आहे का. आणि ज्याला टोचल्यानंतर जाणीव होते ते काय असतं, चेतन. नखाची वाढ होती हे खरे, पण कापल्यावर दुखतेत का. हे जड आहेत का चेतन आहेत. हे जड नाही तर चेतन नाहीत. त्याला विचारलं आणखी काही शिल्लक राहिले का. तुम्हाला आता काही शिल्लक राहिले नाही, म्हणजे मग फाडू का आता. काय बुद्धी चालवणार महाराज तुम्ही. हिरण्यकश्यपूची बुद्धी टिकली नाही. याच्यानंतर असा भीषण परमात्मा रागावला, जवळच कोणी जाईना. 2-4 जण म्हणले माणूस किती गरम झाला तर शेवटी त्याच्या बायकोला घाबरू शकतो, बायकोला बोलवून घ्या. लक्ष्मी आली महाराज, लक्ष्मीचं ताट एका बाजूला, पंचबळ एका बाजूला, लक्ष्मीला पण जवळ घ्यायना. मग एका नारदाने सल्ला दिला, म्हणले ज्याच्यासाठी अवतार झालाय त्याला जवळ करा. प्रल्हाद जवळ गेल्याबरोबर देवानं चाटायला सुरुवात केली, कारण तो अवतार चेहरा सिंहाचा आहे ना, सिंहाचं प्रेम चाटून असतं. आणि मग देवानं विचारलं, बोल काय पाहिजे तुला, काय मागायला पाहिजे बरं.
काही नको देवा. आपण सांग ना काय पाहिजे, काहीच नको. भरपूर वेळेस विचारलं तर काहीच नको. काहीतरी माग, त्याच्याशिवाय मी जाणार नाही. त्यावेळेस काय मागितलं माहितीये का प्रल्हादांनी? प्रल्हाद म्हणला मला एवढंच द्या, परत मला मागायची बुद्धी होऊ नये, एवढीच बुद्धी द्या. मागायची बुद्धी होऊ नये एवढंच मला द्या. हे संत असं जगतात. आयुष्यासाठी काही नकोय, आयुष्य संपताना जवळ तू पाहिजेस. म्हणून संतांच्या अंतकाळी देव जवळ येतो. आणि आपण आयुष्यभर इतकं मागतो, आपल्याला अनुभव पण येतो. महाराज मी ना असं कोलबैल नवस केला, केल्याबरोबर देवी प्रसन्न झाली. काय झालं नाही वगैरे झालीच, पण तुला ते दिलं ना अंतिम काळात परत नाही येणार ती. आता नाही लक्षात आलं तुम्हाला? जे असतं ना कोण बरेगा करोडपती, 3 लाईन असतात, 3-4 लाईन. शेवटपर्यंत जायच्या आत, शेवटला 7 कोटीचा प्रश्न असतो ना, तोपर्यंत एखादी लाईन शिल्लक ठेवा. सगळ्या लाईन ओढून टाकू आपण. महाराज जीवनाच्या सुरुवातीच्या काळात सगळ्या लाईन ओढून टाकतो. काही काही तर 10वीच्या पेपरला जोडीत आहेत. देवाला सांगते, देवा बघ चांगले मार्क पडले तर तुला 100. मी तर देवीपाशी असा एक भक्त पाहिला, मोठा देवीपाशी एक पोतभर नारळ फोडीन असा नवस होता. नारळ तिथं गेल्यानंतर मला म्हणला, बाबा हे फोडून घाण होईन, व्हायला तर जमतेन का पायरी गणी? मला असं वाटलं की प्रांजळ मनाचा माणूस दिसतोय, वा म्हणलं. त्याने व्हायला सुरुवात केली, तिची बायको मग गोळा करायची. अरे मला हे काय चाललंय? आपलं काय म्हणलं, दान केलं आपला काय संबंध? अरे मला पण बायकोच घेते ना, तिचा ना आपला काय संबंध? देव देतोय ती घेती. नाही काय विचित्र आहे महाराज. अशा माणसाला देव प्रसन्न होईल. आयुष्यासाठी मागू नका, आयुष्याच्या शेवटासाठी मागा. यासाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, याच्याकरता प्रयत्न असतो. नाहीतर अट्टहास माणसं कशा करता करतील महाराज आयुष्यामध्ये याची काही गॅरंटी सांगता येत नाही. अट्टहास वेगवेगळ्या क्षेत्रात आहेच. हरिपाठामध्ये ज्ञानावर आहे सांगतात, सायासी प्रपंच शब्द खूप चांगला आहे बरं का, निवांत वाचा. दिन आणि निशी. निशी म्हणजे रात्र, दिन म्हणजे दिवस. रात्रंदिवस प्रपंच करतोस, स्वतःसाठी काही आहे का? जो प्रश्न वाल्या कोळ्याला केला होता ना, तोच प्रश्न प्रत्येकाने आपल्याला करायला पाहिजे. जे कमवतोय, एक कमवलेला भोगायला कुटुंब आहे, पण हे पाप भोगायचं टायमाला तुझ्या सोबत आहे कोणी? नाही लक्षात? तुम्ही जे कमवतो ना, मग हे सगळं कमवत असताना असं काहीतरी कमवा जे उद्या मरण आलं तरी पण जाणार नाही. कळतंय की माझी भाषा? एक शेवटच्या काळातल्या घटका मोजत असणारा माणूस, त्याला भेटण्यासाठी गौतम बुद्ध गेले होते. आपल्यासारखं भेटायला गेला असताना विनाकारण खोटे आशय. महाराज लोक तर इतके खोटं बोलतात, ते मरायला लागलं तरी म्हणतात घाबरू नकोस, तुला 100 वर्ष आयुष्य. अरे मिळलं ती. आपण 500 रुपयासाठी खोटं बोलू नका, खोटी तसल्ली कोणाला देऊ नका. बुद्ध त्याला सांगतात, तू जरी मला मानत असलास, पण तुझ्या पूर्ण आयुष्यामध्ये तू पुण्य कमवलेलं नाहीये, आणि तुझ्या जवळ जर पुण्य पाथेय नसेल तर तुझा पुढचा काळ भीषण आहे. आता तरी पुण्य पाथेय करण्याच्या मार्गावर जा. कधी लक्षात ठेवा बरं का, पुण्य गोळा करण्याच्या मार्गावर आता तरी जा. खरा संत त्यालाच माना जो तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचायची सांगेल. खरा संत तोच आहे जो तुम्हाला स्वतःला जप करायचा सांगेल. तुम्ही बघता आमच्या पाया पडा, आम्ही तुमचं कल्याण करून टाकू, शुद्ध खोटा माणूस आहे. कल्याण होणं इतकं सोपं नाही महाराज. कधीतरी लाखो लोकात, करोडो माणसात एखाद्याचं होतं, आणि जर झालं ना मग तो हजारो लोकांचं करू शकतो. झालं तर बरं का, त्याचा मार्ग बिकट आहे. म्हणून पुण्य आपल्याला वाचवता आलं पाहिजे, पुण्य आपल्याला मिळवता आलं पाहिजे, शेवटच्या काळासाठी जपून ठेवता आलं पाहिजे. असं तो बरायचं पुण्य
आणि तुकोबाराच्या इच्छा मरून गेल्यामुळं तुकोबारा निश्चिंत झाले. अभंगात द्वितीय शरण. छान. आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेशी. पुण्य ना असं करून ठेवायचं असतं की असे पुण्य आहेत, जे पुण्य आपण जरी नसलो ना तरी भेटत राहत. एखाद्याला ज्ञानेश्वरी तुम्ही दिली, तो जितक्या वेळेस वाचतो ना त्याच्या 1% का होईना पुण्य तुमच्या खात्यावर जमा होतं. ग्रंथदान, धर्मशाळा बांधून देणं, आपण जरी नसलो तरी पुण्य चालू राहतं. पानपोळी लोक टाकायची, आपण नसलो तरी पुण्य चालू राहतं. आणि रस्त्यानं चालताना माणसाला ऊन लागतं ना, त्या माणसाला सावलीची आठवण होती. त्या सावलीत बसल्यानंतर आताच्या उन्हाळ्यात जे समाधान लाभतं, लावणारा झाड माणूस जरी नसला 200 वर्षानंतर त्याचं नाव निघतं, नाही नाव निघलं त्याच्या खात्यावर पुण्य जमा होतं. आणि असंच चांगलं काम करणारी जवळपास आजपर्यंत 12,000 ज्यांनी वड लावलीत, आमचे जैन फाउंडेशनचे आदरणीय शिवाजी मेजर पालवे आणि शिवाजीराव गर्जे मेजर, प्राध्यापक प्रेमकुमार पालवे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. हे खूप चांगलं आहे महाराज. तुम्ही बघा, आजही तुमच्या शिराळच्या रोडला, चिचोंडीच्या रोडला अजून ते झाडं आहेत. ते कधी झाडं असतील? ते 500-500 वर्ष झाडं जगतील, 1000-1000 वर्ष झाडं जगतील. झाडं लावणारा महान माणूस आहे. आणि फक्त लावीत नाहीत, त्याचा परत वाढदिवस करतात. नाहीतर आमचे महाराज सांगत असते, दरवर्षी खड्डा तोच आणि रोप नवं. तर चांगला विचारधारेची माणसं आहेत. झाड लावणं असे अनेक कामं आहेत की एक नाही महाराज. तुम्ही कोणतं करायचंय तुम्ही ठरवा. एखाद्या माणसाने टाळ जरी दान दिला ना, त्याच्या नावानं कायम टाळ वाजत राहतो. बरोबर आहे का? एवढंच नाही, एखाद्याला टाळ वाजवायचा जरी शिकवला ना, त्याचं नाव तिथून पुढे 25 वर्ष टिकतं. बरोबर आहे का? जे कानिपनाथ महाराज आणि कृष्णा महाराज रायकर आहेत, रवींद्र महाराज आहेत, हे सगळे मुलाला शिकवतात. शिक्षण दान करणं, ज्ञान दान करणं हे पवित्र कार्य आहे महाराज.
आपल्या लक्षात येईल काही असो. आणि शिक्षकाला सुद्धा इतका मोठा चान्स आहे. शिक्षकाच्या हातून सगळेच तयार होतात. आर्मीचा जवान उद्या होतो, मुलगा PSI होतो, DYSP होतो, कलेक्टर होतो, महाराज होतो, महंत होतो, महामंडलेश्वर होतो, संन्यासी होतो. एका काळात तो एका शिक्षकाचा विद्यार्थी असतो. सगळेच माणसं आमच्याकडे, आमचे संजय सर शिक्षक आहेत, त्यांचे इतके भरमसाठ विद्यार्थी आम्हाला भेटत राहतात सगळ्या क्षेत्रात. आणि चांगलं नाव घेतात. नाही तर काही काही माणसं शिक्षकाचं नाव घेतात, कधीच क्लासला येत नव्हती. आपण कोणतंही काम करा, ज्ञानोबरायचं आणि भगवान कृष्णाचं म्हणणं असे, योग योग म्हणजे काय, हातापायाच्या 10-5 घड्या घालणं म्हणजे योग नाही बरं का शिवाजीराव. योग म्हणजे काय, योग कर्मसु कौशलम, कर्मातली कुशलता. कर्म इतकं चांगलं केलं पाहिजे, तुमच्यासारखं परत दुसऱ्याला करता नाही आलं पाहिजे. तुमचं 100% देऊन कर्म करायला पाहिजे. नाही तर वाढायला गेलं ना तर समोरच्याला रंगून काढतो. नाही, भात, गुलाबजाम, चिवडा आणि पुरी सगळं एकत्र केलं एक भाजी टाकून. कर्मात कुशलता असली पाहिजे. कुशलस्य भावयव कौशल्य आणि कौशल्यस्य भावयव कौशल्य. कर्मातल्या कौशल्याच्या पोटी रामाचा जन्म होतो. भारत हे मानतो बर का, राम जन्माला कुठं येतो जिथं कर्मात कुशलता आहे. ज्या मंदिरात स्वच्छता आहे, मंदिराचा परिसर झाडानं भरलेला आहे, स्वच्छता भरलेली, खराब वातावरण नाहीये, त्या ठिकाणी देव राहतो. हे कधी लक्षात ठेवतो मी, कर्मात कुशलता. आणि खूप छान आहे. आता निश्चिंतीने पावलो कुंडलिया धावा, संसारी आणि मुक्त. साधी व्याख्या आहे. इच्छा शिल्लक राहणं आणि मरण येणं याचं नाव संसारी. इच्छा सगळं पूर्ण होऊन जाणं आणि जीवन शिल्लक राहणं याचं नाव मुक्त. मुक्त माणसाला आहे ना, इच्छा सगळ्या पूर्ण झालेल्या असतात, मोकळा जगत असतो. मोकळा. आमच्या आचार्यांचे श्री गुरु आचार्य महामंडलेश्वर नाहीत, स्वतः कधी पदवी घेतलीच नाही त्यांनी. 10 वेळेस लोक त्यांच्याकडे आले, महामंडलेश्वर व्हा. आमचे स्वामीजी म्हणायचे की फिलहाल मेरी कुछ इच्छा तो नहीं है, अगर इच्छा हुई तो आपको बता देंगे. जाता जाता शेवटी म्हणायचे स्वामीजी आप बाद में पछताएंगे. हे महामंडलेश्वर बहुत बड़ा पद है. स्वामीजी काय म्हणायचे महाराज, स्वामीजी म्हणायचे भगवान से प्रार्थना करूंगा ऐसा पछतावा मुझे कभी ना हो. पद मी घेतलं नाही याचा पश्चाताप मला होऊ नये. आपलं मरेपर्यंत टेन्शन असतं महाराज, थोडा लवकर गेलो असतो तर सत्कार झाला असता. नाही, थोडस मागं पुढं झालं नसतं तर यंदा मीच उभा राहिलो असतो. इच्छाच शिल्लक न ठेवणं. पुण्य वाढवलं ना, तुमची इच्छा देव पूर्ण करतो. कधी लक्षात ठेवा. तुम्ही नको म्हणा, तुम्हाला आपोआप ते भेटतं जे तुम्हाला पाहिजे. थोडासा वेळ मागं पुढं होऊ शकतो. प्रत्येकाचं प्रारब्ध देवानं वेगळं लिहिलेले, पण देव मात्र महाराज प्रत्येकावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. आणि ही कृपा जर आणायची असेल, सगळ्या साधनापेक्षा सर्वोच्च साधन तुकोबारांनी जे केलं ते अभंगाचं 3रं चरण. कौतुक वाटे झाले कौतुक नाम मंगळाचे नाम मंगळा
वाटी झाली आहे विसाची, नाम मंगळाचे तेने गुणी. कौतुक वाटतं बरं का, नामस्मरण केलं ना असं असं जीवनात घडतं याचं कौतुक वाटतं. तुम्हाला एक कौतुक दिसण्यासारखं आहे. मला सांगा तुम्ही, काही माणसं म्हणतील देवाचं नाव घेतलं ना काय होतं, काय भेटणार आहे, कोण का आपल्याला काय देणार आहे. अहो एका ठिकाणी या गावाच्या बाहेर जाणारच नाही आणि एका ठिकाणी बसून मी देवाचं नाव घेईल एवढी प्रतिज्ञापूर्वक एक साधू बसला, सगळं जग जाऊन त्याला भेटतंय. भारताच्या विद्यमान महनीय राष्ट्रपती द्रौपदी जी मुर्मू ह्या सुद्धा प्रेमानंद महाराजाला जाऊन त्यांच्या ठिकाणी भेटल्या. याला म्हणतात नामाचा चमत्कार. नाव काय देऊ शकत नाही महाराज, डीजीपी आणि डीजी भेटतात तो विषय वेगळा आहे, पण भारताचे राष्ट्रपती पदावर असताना एखाद्याच्या आश्रमात होऊन जातात याला म्हणतात नामाची ताकद. तुमच्याकडे काय पद येऊ शकत नाही नामाने महाराज. नाम असं धन आहे तुम्हाला काही देऊ शकतं. घेण्याकरता तुम्ही उत्साही पाहिजेत. किती उत्साही पाहिजेत. आमच्याकडे तर माणसं असे असेल एवढे उत्साही. एक 9 तारखेला आंबेजोगाईला कीर्तन होतं. आमचे त्याला आवडत नाही स्तुती केली, पण स्तुती नाही वास्तविकता सांगतो. जे प्राध्यापक प्रेमकुमार पालवे सर आहेत, 650 किलोमीटर प्रवास झाला त्यांचा. तिकडचा 450 पावणे 500. शिरूरवरून नगरला आले, नगरवरून गावाला आले, त्यांना घेऊन गेलो. 650 किलोमीटर प्रवास केला एक कीर्तन ऐकायला. किती ऐकायला? एक कीर्तन ऐकायला 650 किलोमीटर प्रवास. आमचा अमोल आलेला इथं, अमोल मेजर कारखिल, उत्साही माणूस. मेजर वगैरे माणसाला वेळ नसतो, पण जसा वेळ सापडेल सगळे मंडळी शिंदे मेजर आहेत आमची. वेळ जेवढा सापडून वेळ दौडत नाहीत. एक दुसऱ्या धर्मामध्ये पुस्तक आहे तालमुदचं, तरी खूप चांगलं वर्णन केलेलं आहे तालमुदनी, यहुदी धर्माचं पुस्तक. तालमुद म्हणतो परमात्मा वर गेल्यानंतर हे नाही विचारणार तुम्हाला की पाप किती केलं पुण्य किती केलं, पण हे नक्की विचारणारे जीवनामध्ये आनंद घेण्याचे इतके क्षण तुला दिले होते ते दवडलेस का? त्या क्षणाचा उपभोग का नाही घेतला? कल्याणाचा मार्ग जेव्हा जेव्हा समोर आला त्या वेळेस तू बाजूला का सरकलास? बरोबर आहे का? तर बरेच लोक आपल्याला सांगतात महाराज आम्ही आलो तर आमच्या समोर नगरला सगळे प्लॉट मोकळे होते. म्हणलं मग तुमच्याकडे पैसे नव्हते का? पैसे होते, मी घ्यायला दुसऱ्यात गेले पण मी नाही घेतले. मलाच कळत नाही हो का असं केलं असं. म्हणलं पाप आहे दुसरं काय. चांगलं सुचलं नाही याला पाप म्हणतात. माणसं आता म्हणतात महाराज काय ते कीर्तनकार होऊन गेले, नगरला शिरसाट मळ्यात कीर्तन चालायचे पण आम्ही नाही ऐकले. भाग्यवान माणूस. संधी दौडू नये त्याला माणूस म्हणा. बरोबर आहे का गरजे मेजर? संधी दौडू नये याला माणूस म्हणतात, याला माणुसकी म्हणतात, याला व्यक्तिमत्व म्हणतात, याला परमार्थातला बारकावा म्हणतात. परमार्थात आहात जिथं संधी भेटेल, ज्याची संधी भेटेल. आता 15 मे पासून आमचे सन्मित्र रामायणाचार्य श्रीनिवास महाराज घुगे यांचं 15 मे त्याच हरिहरेश्वर मंदिरासमोर मला वाटतं श्रीराम कथा निरूपण आहे. त्याचाही तुम्ही आनंद घ्या, इथून तुम्हाला आवाहन करतो. चांगलं व्यक्तिमत्व आहे, ऐकण्यासाठी शहरामध्ये संध्याकाळच्या वेळेला ऐकायला काय हरकत आहे. रामायण ऐकल्यानंतर आपल्याला पण आपल्या जीवनाबद्दल काहीतरी कळतं. आणि जगामध्ये सगळ्यात मोठे जे काही रामकथाकार आहेत मोरारी बापू, त्यांचे स्नेहांकित अत्यंत कृपाळू आणि अत्यंत जवळचा माणूस आहे. तुम्हाला माहित नसेल दुबईचा शेख सुद्धा मोरारी बापूची कथा ठेवतो, दुबईचा शेख. आणि त्यांचे अत्यंत कृपापात्र आमचे श्रीनिवास महाराज आहेत, त्यांची कथा आहे 15 पासून. ती ऐका, आनंद घ्या. आणि खूप चांगला टप्पा आहे अभंगाचा. तुकोबाराय सांगतात आता ना मला काही टेन्शन राहिलं नाही. हे असं कधीतरी जीवनात वेळ यावी बरं का. आपल्या पण टेन्शन मध्ये आपण सगळेच येतात. आता काहीतरी करायचं, प्रत्येकाला काहीतरी करायचं. इथं बसलाय पण त्या डोक्यात इथून उठून गेल्यानंतर काहीतरी खरेदी करायची नाही,
काहीतरी घ्यायचंय, काहीतरी विकायचंय, काहीतरी बोलायचंय, कोणाला तरी काहीतरी सांगायचंय, काहीतरी असतंच प्रत्येकाचं. पण असा एक दिवस यावा, दिवस शिल्लक राहावेत पण करायचं काही शिल्लक राहू नये. मुक्तपणे आमचे स्वामी भारतानंद गिरीजी स्वामीजी असं आम्ही गेलो तर आश्रमात भेटायला स्वामीजीला. स्वामी झाडाला पाणी घालीत होते तर वय स्वामीचं 80ला खेटलंय आणि स्वामीजी घालतायत पाणी. स्वामीजीकडे गेलो तर स्वामीजीला म्हटलं, स्वामीजी हे काय चाललंय? स्वामीजीचा शब्द, फावल्या त्या करू, फावल्या त्या. संन्यासी माणूस, ऊस तोडणी कामगाराची गरिबाची लेकरं, गोर गरिबाची लेकरं 5वी 6वी 7वी 8वी, पहिलीपासून 8वी पर्यंतचे सगळ्याच मुलांना उन्हाळ्यामध्ये 2-3 महिने स्वामीजी शिकवत होते. खाण्यापिण्यासकट स्वामीजीकडे खर्च. स्वामीजीला म्हणलं, हे काय नवीन सुरू केले स्वामीजी? तुम्ही तर उपनिषद शिकवणारं व्यक्तिमत्व, भामती गीतेचे भाष्य, आणि हे कोणा लहान लेकरात बसलात? पुन्हा तोच शब्द, फावल्या त्या करू. फावल्या चेष्टा म्हणजे काय दुसऱ्याची वाटोळ करायची नाही. आपलं काम झालं ना, आता जग सन्मार्गाला लावायचं, याला म्हणतात फावल्या त्या करू चेष्टा. मुक्तपणे आनंदात जगणं, आनंदामध्ये न्हावून निघणं. तुकोबारे सांगतात, माझं तर आता असं झालंय, मुक्तीच नवरी झाल्यामुळं पूर्ण जीवन आता आनंदामध्ये. अभंगाचं शेवटचं, आता